तर फायनली आता लेकगडला रोप लावून झाला आहे आणि गाडीचं लिहिण्याचं झालं आहे की इकडे आग लागलेली आहे का टिप्पूमध्ये. तुम्ही समोर जर बघितलं का तर इच्छा होती आपली की गाडी घेतल्यानंतर आपण महाकालचा लोगो लावणार होतो. नमस्कार मंडळी, मी पुन्हा एक वेळेस तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये काही गोष्टी मनातल्या. आणि येस, आजपासून आपले ब्लॉग स्टार्ट होत आहेत रॉयल एनफिल्डचे. आजच्या ब्लॉगचं कारण विशेष म्हणजे की आज मी माझ्या बाईकमध्ये थोडंसं म्हणजे लेक गार्ड्समध्ये मॉडिफिकेशन करायला जातो आहे, ते पण नानापेठेत. आणि माझ्यासोबत येत आहेत माझा मित्र सागर ॲक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये आम्ही म्हणजे सोबत होतो आणि त्याच्यानंतर त्याने आता स्विच केलं आहे, तर त्याच्यामुळे दुसरीकडे गेला आहे. पण आमची मैत्री खूप छान झाली. आणि आता सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे की जिकडे मी बाईक बुक केली होती आणि जिकडून मी बाईक घेतली तिकडून सागरने रॉयल एनफिल्ड बुक केली. आणि मला मेसेज आला इंस्टाग्रामवर सागरचा. मला एवढा आनंद झाला त्याच्यानंतर, कारण की मला खूप साऱ्या राईड्स आहे आणि खूप सारे स्वप्न आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला एक्सप्लोअर करायच्या आहेत आणि त्या आता आम्ही सोबत करणार आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी या चॅनलच्या मार्फत बघायला मिळणार आहे. तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर जा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आज आम्ही ज्या गोष्टी दाखवणार आहेत तर तिकडची जे दुकानं आहेत ते, प्लस आम्ही जे गाडीमध्ये मॉडिफिकेशन करू, जे पार्ट्स टाकू, त्याच्या प्राईस आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा तुम्हाला खूप युजफुल ब्लॉग होणार आहे. जर तुमच्याकडे रॉयल एनफिल्ड वगैरे असेल तर त्याच्याकरता तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. तर आपण पोचलो आहोत नारायणपेठमध्ये. आणि तुम्ही नारायणपेठमधून जर समोर आलेत डायरेक्टली इकडे कॉर्नरला चाचा हलवाई म्हणून दुकान आहे. त्याच्यासमोर पटेल टायर्स आणि ॲक्सेसरीज म्हणून शॉप आहे, जिकडे आम्ही आता ह्या रोपचं काम करतो आहे. तो ऑलरेडी एका रोपचं काम करतो आहे आणि आपण आता आपल्या याला रोप लावणार आहोत. तर त्यांनी आपल्याला त्याची ॲप्रॉक्स कॉस्ट सांगितलं आहे की त्याला जर अशा टाईपचं लेग गार्ड असेल तर त्याला एक बंडल लागतो आणि आपल्या या लेग गार्ड करता आपल्याला 2 बंडलची गरज आहे. तर त्याची ॲप्रॉक्स कॉस्ट त्याने 1000 रुपये सांगितले. तर आपण थोडा आता बार्गेन वगैरे करतो आहे आणि तुम्हाला फायनल कॉस्ट सांगतो मी कशी आणि काय लागते. तर इकडे खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत, जसे की सायलेन्सर आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पुढे हेडलाईट्स वगैरे लावायचे असतील तर म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे. पण ज्या गोष्टी आता मी इन्स्टॉल करणार आहे, गाडीत लावणार आहे, त्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी देतो की त्या गोष्टी काय आहेत आणि त्याची प्राईस काय आहे. तर हे रोपचं बंडल आणलं आहे मी. तर हा एक जो बंडल आहे हा 500 रुपयाचा आहे. तर असे आपण 2 बंडल लावतो आहे. आणि सर्व्हिस चार्ज जो आहे त्यांचा तो 350 आहे, म्हणजे 350 रुपयाचे इन्स्टॉलेशन चार्जेस आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युली प्लॅन करतो आहे मोबाईल होल्डर पण लावायचं इकडे, कारण की इकडे तर USB पोर्ट आहे. तर तिकडे मोबाईल होल्डर लावल्यानंतर आपण मोबाईल पण तिकडून चार्ज करू शकतो. सीनाचं झालं आहे की इकडे आग लागलेली आहे का टिप्पूमध्ये. तुम्ही समोर जर बघितलं का सगळे लोक तिकडे माती टाकत आहेत आणि आगीचा पेट घेतो. कदाचित जर गरज पडली तर आपल्याला बाईक पळवावं लागेल इकडं. आणि ॲक्च्युली बरं झालं की आग भेटली थोडक्यात. और ये आग बुझते हुए काहीतरी इकडून पळावं लागलं असतं अर्ध काम करत आम्हाला. तर आता आपण मोबाईल होल्डर बघतोय गाडीकरता आणि हे जे सगळे आहेत ना हे मेटलचे, क्वालिटी पण चांगली आहे.
ओपन करो. कितने का आहे? ये आएगा 1850. हा 1850चा आहे मोबाईल होल्डर. लावून बघूया गाडीला. हे असं दिसेल पुढे लावलं तर. एक हां. तर इच्छा होती आपली की गाडी घेतल्यानंतर आपण महाकालचा लोगो लावणार होतो इकडे आणि फायनली मला जो हवा होता तसा सेम टू सेम लोगो निघाला. सुंदर वाटतोय. तुम्ही कधी पण जर बुलेटला लोगो लावणार असाल ना महाकालचा तर छोटासा लावा, की मला पण आयडिया नव्हती, पण मला त्यांनी सजेस्ट केलं की मोठा न लावता तू लहान लाव, अजून जास्त अट्रॅक्टिव्ह वाटेल. तर आपण असा लोगो लावला आहे फायनली आता. आणि इकडचं काम ऑलमोस्ट झालं. इकडचं 50% काम झालं आहे. काम झालं की पटापट निघूया आपण आता, कारण खूप जास्त लेट झालं आहे. तर फायनली आता लेगगार्डला रोप लावून झाला आहे आणि गाडीचं लुक काहीतरी असं आहे. छान अशी बल्की वाटते गाडी, म्हणजे एकदम कडक लुक दिसतं आहे. तर होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आणि जर आवडला असेल हा ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.